सामन्याला होईल सुरुवात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि खेळाडूंच्या माहितीसाठी चालू असलेली ही लढत आहे. आपण बघताय पहिल्या फेरीतील ही चौथी लढत आपण बघताय. मंगलमूर्ती नागले आणि एका बाजूला जय हनुमान पायगाव या दोन संघांमध्ये ही लढत असणार आहे. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेला मंगलमूर्ती नागले या संघाने आणि या फलंदाजीसाठी प्राचारण दिलं गेलं ते म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाला. एका बाजूला असणार आहेत विजय वळवी आणि विजय भोये आणि एका बाजूला असणार आहेत आपण बघतोय देवानंद वळवी. सामन्याला होते सुरुवात. पंच अतुल राव सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. देवानंद वळवी याचा पहिला चेंडू पारंपरिक षटक पॉवर प्लेचं असणार आहे. विजयने फक्त हलक्या हाताने जंटल पुश करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र यावेळेला बघितलं तर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होते आणि पहिला चेंडू येतोय डॉट. पुढचा बॉल गोलंदाजाचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेला चेंडूला खेचलाय. चेंडू जाईल यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने ऑन साइडला. मिळतील धावा 6 विजय भोये या फलंदाजाला. क्या बात आहे विजय भोये. ज्या पद्धतीनं मात्र फटका खेचला होता, थोडासा स्लोवर वन होता, थोडंसं व्हेरिएशन होतं चेंडूवरती आणि बघितलं आणि नजाकत भरा शॉट आपल्याला बघायला मिळाला. या फटक्याने मात्र आपल्या आणि संघाचं या ठिकाणी खातं आणि अकाउंट ओपन केलं जात आहे. 6 धावा. आज विनंती असेल जय गणेश गवलीपाडा संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स जे असतील त्यांनी मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यावा, कारण की आजच्या दिवसाचा जर विचार केला तर शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. यावेळेला सरळ खेचलाय, ऑन साइडला फेकून दिलाय सरळ बॅटच्या साहाय्याने. इट इज आउट ऑफ द पार्क आणि खूप लांबवरचा षटकार ज्या वेळेला विजय भोये यांच्या माध्यमातून मात्र बघायला मिळालाय. क्या बात आहे. विजय भोये इज ऑन फायर. मात्र यावेळेला पहिल्याच षटकामध्ये घणाघाती प्रहार होताना दिसत आहेत आणि या 6 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 12च्या घरामध्ये. खेळाडू कक्षाच्या साईडला मान्यवर काही आहेत. विनंती असेल मान्य श्री रमाकांत दादा कोरडा, त्याच्यानंतर मान्य श्री संतोष दादा गोवारी, त्याच्यानंतर मान्य श्री नरेश भवर साहेबांना विनंती करेल की आपण सर्वांनी या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आग्रहाची विनंती असेल जय गणेश गवलीपाडा या संघाच्या माध्यमातून. दरम्यान क्लीन बोल्ड झाल्यात यावेळेला विजय भोये. चेंडू परफेक्टली आपण जर बघितलं तर एस्टनवरती आदळला आणि विजय भोये जो चांगला फलंदाजी करत होता यावेळेला त्याला मात्र तंबूचा आश्रय म्हणजेच काय तर पवेलियनचा रस्ता मात्र दाखवला जातोय. स्वतःला सावरलंय गोलंदाज देवानंदने, कारण की जर बघितलं तर थोडासा स्लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू परफेक्टली एस्टनवरती ब्रश झाला आणि विजय भोये ज्याने 4 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 12 धावा बनवल्यात आणि त्याला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्यात. हर्षद जो डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा आनंद मात्र ते घेत आहेत आणि आजचा दिवस जर बघितला तर हर्षदला तेवढी साजेशी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. 4 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा धावफलकावरती. मात्र समोरच्या संघाला सुद्धा कमी समजून चालणार नाहीये, कारण की मंगलमूर्ती नागले हा संघ म्हटलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक अतिशय महत्वाचा आणि दर्जेदार संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आहे. सुरेख चेंडू बघा, अप्रतिम चेंडूची हाताळणी केली गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मला वाटतं या मुकेश आहेत आणि या चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र 1 धाव खर्च केली. मंगलमूर्ती नागले संघाचा विचार केला तर देवानंद वल्वी हे मोठे बंधू, त्याच्यानंतर विकास वळवी हे त्यांच्यापेक्षा छोटे बंधू आणि सगळ्यात छोटे बंधू म्हणून मुकेश आपण बघताय. या 3 भावांचा समावेश असलेला हा संघ आहे म्हणजेच मंगलमूर्ती नागले हा संघ.
फुलटॉस बॉल या चेंडूला मात्र खेळलाय फाईनली एक पट्ट्यामध्ये, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि मिळतील धावा. शेवटच्या चेंडूवरती येतोय शानदार बहरदार चौकार. षटकाची होते समाप्ती आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या जर बघितली तर जय हनुमान पायगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 या अंकावरती. दरम्यान पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पायगाव या संघाची धावसंख्या 17 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी केले गेले, पिचिंग केले गेले. विकास वळवी पुढचा बॉल म्हणजे पहिलाच चेंडू असणार आहे. या वेळेला सुरेख बॉल आहे बघा, व्हेरिएशन केलं या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या आतमध्ये येतोय. हर्षदला हा चेंडू समजत नाही आणि विकास या गोलंदाजाने मात्र आता प्रभावित केलंय. संतांनी सावध गतीने चालू असलेला सामना आपण बघताय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार जरूर झाल्यात आणि या वेळेला विकास हा गोलंदाज गोंत्याच्या मार्कवर. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून त्या ठिकाणी चेंडू जातोय मिड विकेट, लॉंग मिड विकेट एरियाच्या बाहेर मिळतात. हर्षद सारख्या फलंदाजाला 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते आणि जाऊन पोहोचते धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. विकास याचा हा षटक आहे. या वेळेला मात्र फेकून दिला गेलाय चेंडूला, इट्स आउट ऑफ द पार्क आणि हर्षद मात्र या वेळेला स्वतःला सिद्ध करतोय की मी ही एक चांगला फलंदाज आहे आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, वेगाने आणि झपाट्याने वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे जवळजवळ 28 या धावसंख्येवरती. मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे आणि दरम्यान विकास सुद्धा या वेळेला थोडासा महागडा पडताना दिसलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय चेंडूला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे मिस फील्ड करतील, मात्र चेंडूला फेकतील. तत्पुरती मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब फेकीचं प्रदर्शन झालंय आणि 2 धावा मात्र या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा तिसरी धाव मिळेल काय? येस नो वेट. आणि या वेळेला आपण काय बघतोय तर थोडासा हास्यमय क्रिकेट बघायला मिळालंय आणि बघता बघता मात्र या 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाण्याची उपलब्धता मैदानामध्ये करून द्यायची आहे, मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली जात आहे ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती. अपेक्षा नव्हतीच फलंदाजाची गोलंदाजाची अशी या काही क्षेत्ररक्षण होईल, मात्र जर तरला या ठिकाणी महत्व दिलं जात नाहीये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि खराब फेकीच्या प्रदर्शनाने मात्र 4 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या वेळेतला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केले गेले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळाल्या आणि त्या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे 33 या अंकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे.
आणि विचार केला धावसंख्येचा तर सुंदर अशी धावसंख्या आपल्याला कायम ही बघायला मिळते समोरच्या संघाची, म्हणजेच काय तर जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाची धावसंख्या जवळजवळ 11 चेंडूंमध्ये त्यांनी जमा केल्या 33 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. या वेळेला काही पे निघाय काही पे निशाणा. षटक संपते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जर जाऊन पोहोचते जय हनुमान पायगाव संघाची प्रथमतः फलंदाजी करत असताना 33 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. हे जे मैदान बघताय सुंदर असं मैदान जय मल्हार पोमण 40+ चा जो संघ आहे, त्याच्यानंतर पोमण बॉईज पोमण संघ असेल, त्याच्यानंतर गावदेवी पोमण हा संघ असेल आणि पोमण गावचे संपूर्ण ग्रामस्थ असतील त्यांच्या माध्यमातून हे जे मैदान आहे ते अवेलेबल झालं आहे आणि त्यांचं या ठिकाणी जय गणेश गवलीपाडा यांच्याकडून मनापासून या ठिकाणी आभार हे व्यक्त केलं जात आहे. सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळतंय पोमण गावाचं हे सुंदर आणि या नेत्रदीपक असं मैदान बघायला मिळतंय. चहूबाजूला डोंगर रांगा आहेत आणि या चहूबाजूला नैसर्गिकरित्या हे मैदान आपल्याला बघायला मिळतंय. वातावरण सुद्धा एकदम नैसर्गिक या मैदानावरती बघायला मिळालंय. खरोखर पोमण गावाचं या ठिकाणी आभार असेल, खास करून जय गणेश गवलीपाडा संघ या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की यांच्या माध्यमातून म्हणजेच पोमण गावाच्या माध्यमातून हे जे मैदान आहे ते या ठिकाणी अवेलेबल झालंय. मग त्यामध्ये जय मल्हार 40+ मास्टरचा संघ असेल किंवा मग पोमण बॉईज पोमण संघ असेल, तर मग जर बघितलं तर गावदेवी पोमण हा संघ असेल आणि सर्व पोमण गावाचे जे ग्रामस्थ असतील त्यांच्या माध्यमातून या मैदानाची उपलब्धता झाली आणि त्यांच्या माध्यमातून हा स्पर्धा मात्र आपल्याला बघायला मिळते. ज्या वेळेला जर बघितलं काय घडलंय काय बिघडलंय, वारंवार खराफेकीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. याचा अर्थ काय तर कुठेतरी चुकीचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. मंगलमूर्ती नागले या संघाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मंगलमूर्ती नागले हा एक बेस्ट आणि एकदम प्रामाणिक संघ म्हणून ओळखला जातोय. खेळ अतिशय सुंदर आहे या संघाकडे, मात्र आजचा दिवस त्यांच्या मात्र नावावरती राहत नाहीये कारण की अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसत नाहीये. कुठेतरी चुकीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचते 37 या अंकावरती. ज्या वेळेला ऑन साइडला खेळला थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि ज्या वेळेला एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 या अंकावरती. ज्या वेळेला ऑफ साइडला त्या ठिकाणी खेळलाय चेंडूला आणि चेंडू त्या ठिकाणी थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. फलंदाज गणेश कासट यांच्या माध्यमातून येतोय शानदार आणि बहरदार चौकार. यज्ञेश आल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती आणि यज्ञेशने आतापर्यंत जवळजवळ बघितलं तर धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्या म्हणजे 9. गणेश कासट एक चांगले फलंदाज आहेत पायगाव संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी यावेळेला होताना दिसते. धावसंख्या 42 घरामध्ये थांबली जाते. क्या बात आहे. 3 षटकांचा सामना आहे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यावेळेला सफळ होताना दिसतोय. ज्या वेळेला जर बघितलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर प्रथमतः 50 धावा म्हणजेच काय तर अर्धशतकीय खेळी गणेश कासट याच्या नावावरती आपल्याला बघायला मिळते. एक सुंदर आणि चांगले फलंदाज आहेत. ज्या वेळेला जर बघितलं तर बॅटची हलकीशी कडा, बॅटला चेंडू थोडासा ब्रश झाला, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी गेलाय आणि मिळेल फक्त 1 धाव
आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 43 या अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय 4, अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. हर्षद याच्यासाठी समोरचा गोलंदाजाच्या मार्कवर यज्ञेश सज्ज झालाय. यावेळेला ऑन साइडला चेंडूला खेळलाय, चेंडू जाईल त्या ठिकाणी, मिळतील धावा 6. क्या बात आहे हर्षद, थोडासा शॉर्ट आर्म लेन चेंडू होता, याच पद्धतीचे चेंडू त्याला 2-3 वेळा हाताळले गेले गोलंदाजांच्या माध्यमातून, मात्र हर्षदने ज्या वेळेला स्वतःला सिद्ध केला आणि चेंडूला फेकून दिला गेला त्या साइडला 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 49 धावांवरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, एक चेंडू शिल्लक आहे. मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे, कारण की आमचे जे आजचे व्हॉलेंटियर्स आहेत ज्यांनी 4 दिवस अप्रतिम व्हॉलेंटियरची भूमिका मात्र अदा केली, आज चहू बाजूला त्यांचं या ठिकाणी कर्तव्य असणार आहे. जय गणेश गवलीपाड्याच्या माध्यमातून प्रत्येक व्हॉलेंटियर्स आज मात्र सज्ज असतील. हो, ज्या वेळेला खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटकाची होते समाप्ती, पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण संघ बघतोय जयहरुमान पायगाव हा संघ त्याने जोडल्यात धावसंख्येवरती जर बघितलं, लक्ष दिलं तर 49 धावा आणि 50 धावांचा आपण ठेवलाय, ते म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर. दुसऱ्या डाव्याला होईल सुरुवात, लगेच सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत मैदानामध्ये मंगलमूर्ती नागले या संघाचे. आपण बघताय 2 सलामीवीर, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत, सज्ज होत आहेत. एका बाजूला विकास आणि एका बाजूला देवानंद, अशी 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. धावसंख्येचा जर विचार करायचा झाला तर 50 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात.
दुसऱ्या डाव्याला होईल सुरुवात, ज्यावेळेला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दोन बंधूंची जोडी, एका बाजूला विकास असेल, एका बाजूला देवानंद असेल आणि विजय भोये सज्ज झाल्यात गोलंदाजच्या मार्कवरती. या सामन्यातील जो संघ या वेळेला विजयी होईल तो 2 हात करेल अष्टविनायक पलाटपाडा या संघाच्या समोर, यात काही शंका नाही. दरम्यान सामन्याकडे जाऊया. 50 धावा करायच्या आहेत तर मंगलमूर्ती नागले या संघाला. कशा पद्धतीने रणनीती असेल, कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे दोन फलंदाज हे पाहणं गरजेचं आहे. 30 सर्कलचं बंधन आहे आणि या 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील. आपण बघितलं लॉंग मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं स्क्वेअर लेग ठेवला गेलाय. शॉर्ट मिड ऑन आहे, मिड विकेट आहे आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक गली रिजन आणि एक थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. विजय भोये गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालेत. जे पहिले षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पहिला बॉल, ओहो सरळ खेळल्यात, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र या वेळेला जर बघितलं तर अचूक फेकी सुद्धा झाली आणि देवानंद याने मात्र एक धाव ही सहजरित्या कंप्लीट केली गेली. 50 धावा करायच्या आहेत. जवळजवळ 17 ते 17.5 ची सरासरी एका षटकामध्ये मेंटेन ठेवावी लागेल मंगलमूर्ती नागले या संघाला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज पोहोचतील काय? 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात. मात्र 2 धावा या सहजरित्याने मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या अंकावरती. पुन्हा एकदा मी मान्यवरांचं कौतुक करेन, कारण की जर बघितलं आपण तर मान्य श्री रवींद्र बरफ यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले गेले. ज्यावेळेला चांगला फटका आहे, मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि विकास याच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागला जातोय आणि पहिला धक्का बसतोय मंगलमूर्ती नागले या संघाला. मान्य श्री रवींद्र बरफ यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला लाभली गेले आणि त्याच्यानंतर जर बघितले तर माननीय श्री मंगेशजी गांगडा यांच्या माध्यमातून माजी सरपंच होते पोमण ग्रामपंचायत चे आणि त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला लागली गेले आणि त्याच्यानंतर कुमार संदेश बुरकुंड असतील त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यानंतर माननीय श्री मेघनाथ भोवर असतील त्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यानंतर माननीय श्री संजय दळवी यांच्या माध्यमातून मालिकावीर, बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या 4 ट्रॉफ्याज त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळाल्यात. या सगळ्या मान्यवरांचं, या सगळ्या व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेमध्ये जय गणेश गवलीवाड्याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काही पे निघाई, काही पे निशाणा, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जात आहे. दरम्यान व्हाईट चेंडू ची घोषणा या ठिकाणी दिली जाते आणि या वाईट या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या अंकावरती. पुढचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन साइडला लॉंग मिड विकेट एरियामध्ये झेल या ठिकाणी सहजरित्या मात्र टिपला गेलाय आणि या दुसरा धक्का बसतोय टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाला. गेल्या परतीने मात्र ज्या वेळेला जर बघितलं तर मुकेशला सुद्धा माघारी परतावं लागतंय. जास्त काही करू शकले नाहीत आपल्या संघासाठी. प्रथमतः बघितलं तर खास करून विकासकडून अपेक्षा होत्या भरपूर, मात्र धावसंख्या जास्त होती. 50 धावा करायच्या आहेत. मोठे फटके जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता विकासने आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला त्यांचे छोटे बंधू मुकेश याने आणि ते सुद्धा जेलचेच्या स्वरूपात मात्र यावेळेला बाद होत आहेत. वर्चस्व कायम ठेवले पायगाव संघाने. 2 धक्के दिलेत गोलंदाज विजयने आणि आता 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. पुढचा बॉल विजयने आतापर्यंत प्रभावित केलाय. ज्या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मात्र ज्या वेळेला लेंथ अँड लाईन चा राजा म्हणून ज्याला ओळखलं जात आहे विजय भोये, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, चांगले समालोचक आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि जर विचार केला तर
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना संबोधलं जात तेच खेळाडू आपण बघताय पायगावचे एक चांगले प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी होतील फ्लंबल आणि चेंडू निघून जाईल त्यावेळेला आपण बघताय मिळत आहेत धावा 4. फलंदाज नवीन गेलेल्या फलंदाजाला अशोक ज्या वेळेला खेचतोय एक शानदार चौकार आणि या संघाला नेऊन ठेवतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करत असताना 8 या अंकावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आपण याच मैदानावरती येत्या 9 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत गावदेवी पोमण या संघाचं आयोजन आपण बघणार आहोत. स्वर्गीय आकाश स्मृती चषक 2025 चा महासंग्राम आणि ती स्पर्धा 9 तारखेपासून तर येत्या 12 तारखेपर्यंत 4 दिवसाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजच्या मार्कवर हिमांशू. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 50 धावा करायच्या आहेत समोरच्या संघाला म्हणजेच मंगलमूर्ती नागले संघाला आणि आता त्यांची धावसंख्या जर बघितली तर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. देवानंद आणि अशोक या 2 फलंदाजांवरती जबाबदारी असणार आहे. मात्र यावेळेला चेंडू अप्रतिम दर्जाचा हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने मात्र प्रेशर या ठिकाणी वाढेल मंगलमूर्ती नागले या संघाचं. पुढचा बॉल हिमांशू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना यावेळेला काय घडलंय तर यावेळेला पुन्हा एकदा एस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. जास्त करून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे. देवानंद याचा ऑफ साइडला सुद्धा कव्हर गली रिजन एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चांगला खेळाडू खेळायची क्षमता आहे या खेळाडूकडे. मात्र ऑन साइडला सहजासहजी खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतायत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मात्र यावेळेला खूप बाहेर चेंडू होता ऑप्शनच्या त्या कारणास्तव पंचांनी मात्र या चेंडूला अवांतर असं घोषित केलं आणि या अवांतर दरम्यान संघाची धावसंख्या पुढे सरकताना दिसते, जाऊन पोहोचते 9 अंकावरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू समजत नाही या फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा होत आहे. जवळजवळ किती चेंडू डॉट खेळलाय फलंदाज देवानंद तर 3 चेंडू आतापर्यंत डॉट खेळले आहेत. ज्यावेळेला ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडतील आणि चेंडू जाईल त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला 1 बाउन्स पद्धतीने 4 धावांसाठी येतोय हा शानदार चौकार. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 13च्या घरामध्ये. पीरबाबा पापडी संघाचा या ठिकाणी आगमन होत आहे. खास करून बघितलं तर जयेंद्र वाघे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेमध्ये. कारण की जर बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच म्हणून ज्यांना आपण नेहमीच स्पर्धेमध्ये बघतोय त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला बॅटची कडा या आणि वेळेस बघितलं तर स्वतः फलंदाज या ठिकाणी बाहेर निघतायत कारण की हलकीशी कडा लागली होती बॅटची आणि यष्टीरक्षक गणेश कासट करत नाहीये कुठली चूक आणि भागवतोय आपल्या संघाची या ठिकाणी भूक. अजून एक धक्का या ठिकाणी बसतोय टीम मंगलमूर्ती नागले या संघाला. देवानंद बॅक टू पवेलियन. आपण बघत आहात जय गणेश गवलीपाडा संघाचं हे अतिशय जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असं मैदान आहे आणि खास करून अरविंद दादा असतील, खास करून राज उंबरसाडा असतील, अभि दलवे असतील, विजय असतील, अजून रणजित बुरकुंड असतील, अजून काही बरेच खेळाडू आहेत, बरेच मोठे खेळाडू आहेत या संघामध्ये. त्यांचं हे सुंदर आणि नेत्रदीपक असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी
आभार व्यक्त केले जाते, खास करून कारण की स्पर्धा आयोजित करणं ही एक महत्वाची नाही तर जबाबदारीची गोष्ट असते. आणि या 4 दिवसामध्ये त्यांनी अपार अशी मेहनत, फार असे कष्ट या मैदानावरती घेतलेले आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी दिलेले आहेत. दरम्यान जाऊया 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करायचा आहे नागले संघाला आणि धावसंख्या आतापर्यंत स्थिर आहे 14 धावा धावफलकावरती. आणि आता 6 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं ही गरजेची बाब आहे. 6 चेंडू 6 षटकार. पहिलाच बॉल विनोद हा गोलंदाज मार्कवर. सुरेख आणि अप्रतिम चेंडू. बऱ्याच वर्षापासून या खेळाडूला मी बघतोय. शॉर्ट रनअप आहे या गोलंदाजाचा आणि ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतोय, जशा पद्धतीने पवन केने आधी रिलीज करायचा चेंडू त्याच पद्धतीने ज्या वेळेला विनोद हा गोलंदाज मात्र स्वतःला प्रभावित आणि सुंदर अशी कामगिरी करताना दिसतोय. एक डॉट बॉल आल्यानंतर वाईट चेंडू येतोय आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 15 अंकावरती. अजून एक डॉट बॉल येतोय. मी म्हटलं होतं की विनोद हा एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. शॉर्ट लेंथने आणि शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतायत आणि वेग बघा मेंटेन ठेवला गेला आतापर्यंत. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर फिरकी म्हणजेच काय तर जादू. या ठिकाणी जादूमयी गोलंदाजी होताना दिसते. ज्या वेळेला बॅलची कडा होती मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी थोडेसे कमी पडलेत. गणेश थोडेसे हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालंय. जास्त काही फरक पडणार नाहीये. 4 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. ज्या वेळेला दाद मागितले आणि या वेळेला बघितलं आपण तर अजून एक धक्का बसतोय. LBWच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी किरण हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल शेवटचा चेंडू खेळण्याकरिता मिस्टर ध्रुप हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामन्याची जी पकड होती आणि सामना जो आहे तो परफेक्टली खिशामध्ये गेलाय जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाच्या बाजूनं. कारण की जर बघितलं तर 50 धावा करायच्या होत्या नागले संघाला मात्र थोडासा कमी पडलाय. फलंदाजी साजेशी अशी कामगिरी होताना दिसली नाहीये आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये भरपूर धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. नवीन गेलेला फलंदाज ध्रुप. शेवटचा बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे नागले संघाची. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मला वाटते जवळजवळ 40 प्लसच्या आसपास किंवा मग 40 प्लस असतील विनोद हे गोलंदाज आणि आतापर्यंत स्वतःला मेंटेन ठेवलंय आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिले. सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाने आणि पराभव स्वीकारावा लागतोय. एका बाजूला बघितला आपण तर मंगलमूर्ती स्पोर्ट्स